नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. मुंबई पुण्याचा जुना हायवे आहे. तिथे एक धरण आहे डॅम. आणि मोठी मी स्टोरी सांगितलेली एकदा रात्री. ती बाई एक उभी होती आणि असं रात्री आम्हाला धरणात दिसलं आणि ती एक ती स्टोरी जाऊ दे. आणि त्याच भागात आम्ही दिवसाचा पावसाळ्यात ट्रेक अरेंज केला. लहान मुलं वगैरे पण होती आणि असा एक 13-14 किलोमीटरचा ट्रेक आहे, स्टार्ट पॉईंट टू एंड पॉईंट असं. तर आम्ही जसं 70% ट्रेक कंप्लीट केला ना, तर जिथे धरणाचं बॅकवॉटर असतं ना, तर ती पायवाट बंद झालेली आणि दुपारचं पण काळोख होता, म्हणजे याचा पावसाचा अंधार. सो मला कुठेतरी भीती वाटायला लागलेली थोडीफार अशी. आणि मी बाकीच्यांना बोललो पण, अरे मला ना बाकी ट्रेकला कसं फ्रेश वाटतं ना, आणि असं फ्रेश नाही वाटत. आणि असं पण नाही तो पहिला रूट होता माझा, म्हणजे याच्या आधी मी त्याच भागात बरेच नाईट ट्रेक, दिवसाचे ट्रेक केलेत. तर तिकडे झालं कसं की एक मध्ये गाव लागतं. पहिलं 10 किलोमीटर चालल्यावर एक गाव लागतं. 3 वस्त्या आहेत त्या. तर त्या गावातून परत डॅमला वळसा मारायचा आणि पलीकडे डेड एंडला निघायचं. तर एक माणूस भेटला नॉर्मल. तो आम्हाला बघून धावत आला. असे विचित्र कपडे होते. हे बघ, आजकाल ना गावातली माणसं पण शिकलेली असतात. शिकलेली म्हणजे काय, शिक्षण का शाळेतलं शिक्षण म्हणजे शिक्षण नाही. तुम्ही शाळेतलं शिक्षण न घेता पण कितीतरी म्हणतात ना, चांगल्या बिहेवियरवाली माणसं असतात. जसं आपल्या गावाकडचे शेतकरी बघ, बिचाऱ्यांचं शिक्षण बिचाऱ्यांचं झालं नाही, पण ते वागायला ते मुंबई किंवा शहरावाल्यांपेक्षा लाखपटीने चांगले असतात. सो त्यांना कपडे घालण्याची पण व्यवस्थित पद्धत असते. ते कपडे जुने जरी असले तरी व्यवस्थित असतात. पण तो आम्हाला जो माणूस भेटला ना, त्याचे कपडे खूप मळलेले आणि तो विचित्र वाटला. आणि पाऊस थांबलेला तेव्हा थोडासा. अंधार होता, दुपारचे 2-2:30 वाजले असतील. आणि दुपारचे, हो, पावसाळ्यातला ट्रेक होता ना. ओके. आणि त्याने आम्हाला विचारायला सुरुवात केलं, पण भाषा वेगळीच. गावातली पण भाषा नाही. म्हणजे आता गावातला एखादा माणूस आहे, तर तो काय म्हणणार, कोणीकडे चालला रे, काय कुठे इथनं कुठनं चालला, किंवा मग असा काइंड ऑफ लोकल ॲक्सेंट असतं त्यांचं. तर हा एकदम वेगळीच भाषा, ती मला कळतच नाही. मी डोक्याला हात लावला, हे काय बोलतं वेड्यासारखं काहीतरी. आणि तो असं मग आम्हाला प्रेडिक्ट करतोय की इशाऱ्यामध्ये तुम्ही जावा, परत मागे जावा, मागे जावा असं. आणि माझ्यासोबत एक मनोज सर होते. ते असे 6-6.25 फूट उंच आहे, हट्टे-कट्टे तगडे. मी त्यांना म्हटलं, मनोज सर आगे आओ जरा. त्याला मी ओरडलं त्या माणसाला, हे पोलीस आहे तसं. आणि ते दीपक काका आहेत, ते पण होते तसे. म्हणजे ते पै काका आहेत, ते दीपक पै. मग त्यांना पण पुढे घेतलं. लहान मुलं पण होती, मित्राची फॅमिली होती. आणि तो ट्रेक सोप्पा आहे तसा तो. तो माणूस अंगावरच यायला लागला. म्हणजे कसं मला हातबीत पकडायला लागला, ए असं काहीतरी वेड्यासारखं सांगतोय तो. त्याला काहीतरी सांगायचं आहे की तुम्ही मागे जावा, इथून रिटर्न जावा. तर मी पण असं धडधड धडधड व्हायला लागलं मला. आणि त्याच्या आधीच मी लोकांना सांगून झालेलं, मला कसं तरी वाटतं आहे, म्हणजे रेग्युलरसारखं नाही वाटत आहे. आणि लोकं बोलली, कशाला, आम्हाला तुझ्यावर विश्वास आहे, जास्तीत जास्त काय होईल, थोडासा अंधार होईल ना, 70% ट्रेक झाला आहे. आणि आम्ही पुढे गेलो, त्याला थोडं दगड घेऊन वगैरे मारायला आला तो. तुम्ही म्हणजे असं, तो काय बोलतोय कळत नाही, पण त्याची बॉडी लँग्वेज कळते. तुम तो पळवतोय तुम्हाला. हां, मागे जा, मागे जा असं. पुढे जायचं नाही, पुढे डेंजर आहे वगैरे असं काही तर त्याच्या भाषेत बोलत असेल. आणि तेव्हा गावातला एक पण माणूस आला नाही जवळ. गावातली माणसं लांबून लांबून बघत होते. कदाचित त्यांना तो माहीत असेल तो वेडा आहे किंवा परिणाम झाला आहे, किंवा मे बी झपाटलेलं पण असू शकतं काहीतरी असं. तर मग हे लोक मला बोलले, ना आपण जाऊ. तर आम्ही गेलो ना, ते धरणाच्या बॅकवॉटरची जागा पाण्याने भरलेली. म्हटलं नाही, इथून नाही जाऊ शकत. मग परत मागे येऊन आम्ही वळसा मारून गेलो. आणि मी मागेसारखं बघत होतो, तो येतोय का माणूस, तो येतोय का. नंतर गाव जसं जसं जवळ यायला लागलं ना, म्हणजे मला असं वाटलं की आज काहीतरी ना, म्हणजे नाही वाटत आहे बरोबर. आपल्याला ते आत इंट्युशन्स येतात ना, असं की मूड नाही आहे, किंवा आपण असं पडून असतो कधी कधी. आणि घरी आलो, रात्री सगळं झालं. आणि न्यूज आली की त्या जवळच्या माणसाची डेथ झाली आहे. आणि रात्री आम्ही त्या सगळ्या तयारीत होतो, म्हणजे ते हॉस्पिटल, बॉडी, सकाळी बॉडी घरी नेली वगैरे सगळं झालं ते. आणि नंतर मग कुठेतरी मी दुसऱ्या दिवशी असंच बसलेलो की असं, तो माणूस सांगण्याचा तर प्रयत्न करत नसेल की तुम्ही घरी जावा, इथे गरज नाही तुम्हाला, तिथे गरज आहे. किंवा तो जो कोण माणूस आहे त्याला मदतीची गरज आहे, तसं. सो कदाचित जर आम्ही घाबरलो नसतो, किंवा तो माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता, कदाचित तो बोबडा असेल, प्यायला असेल, काय सांगू नाही शकत. आणि ह्याला रिलेटेड अजून मग मी ना, त्या ट्रेकच्या खूप आठवणी, त्याच्या घाण आठवणी होत्या. मी म्हटलं ना, आता इथे एवढ्यात तरी येणार नाही मी, असं असं झालं आहे.
आणि बाकी कोण अरेंज पण नाही केलं आम्ही. त्या गोष्टीला 5-6 महिने झाले. मी म्हटलं आता आपण करू शकतो अरेंज. म्हटलं दिवसाचं गेलं तर मला ते आठवणार सगळं. असं असं मी तिथे घरी जाऊन आलो आणि ती मला बातमी ऐकायला मिळाली. आणि हसता खेळता माणूस जाऊ शकतो तर मग असे शॉक होतो आपण. एखादा आजारी माणूस जातो तेव्हा कळतं की आजारी होता किंवा काय होतं तसं. आणि नंतर 5-6 महिन्यांनी नाईट ट्रेक अरेंज केला मी, कारण मला दिवसाच्या आठवणी नको होत्या तिथल्या. तो नाईट ट्रेक पण ह्याच्यावर अरेंज केला की लोक सांगतात, अरे तो ट्रेक कधी करणार आहे परत, आम्हाला चालायची प्रॅक्टिस करायची आहे वगैरे असं. मग 10-12 लोक जमली तर आम्ही जातो. मग माझी एक फ्रेंड आहे, तिला ट्रेकला यायचं होतं. तिने असं म्हणजे ते झुंबा क्लास वगैरे लावून बॉडी वेट कमी केलं आहे तसं. तर मी म्हटलं हां तू येऊ शकतेस त्या ट्रेकला, चालायचंच आहे, पाय दुखतील, बाकी कुठे असं दम नाही लागणार, तुला चालायचं आहे. स्टार्ट टू एंड पॉईंट 12-13 किलोमीटर नाईटला चालू आपण. आणि याच उन्हाळ्यातलीच गोष्ट आहे, 1-2 महिने झाले असेल. मार्च फेब एंड मार्चला असेल. आणि तिचं एंड टायमाला कॅन्सल झालं. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी सेम ॲज युजल पहाटेची ट्रेन पकडून रिटर्न आलो. मी घरी आंघोळ केली आणि दुपारी जेवायला बसलो. मेसेज आला, तिचे वडील वारले. मी म्हटलं काय सीन आहे म्हटलं हा, म्हणजे त्या ट्रेकला जायलाच नको की तिथे काहीतरी कोइन्सिडन्स होतो आहे की. आणि त्याच्यानंतर मी अजून गेलो नाही त्या ट्रेकला. भीती वाटते, नाईट ट्रेकची भीती नाही वाटत. की लास्ट टाईम पण गेलो, मला ती एक खबर ऐकायला आली. आत्ता या टायमाला गेलो तर ती मुलगी सोबत येणार होती आणि तिच्या वडिलांना नंतर आम्ही ते म्हणजे सगळं अंतिम संस्कार वगैरे करायला गेलो तेव्हा ती बोलली की अच्छा हुआ मैं नहीं आ पाई. नंतर मी तिला बोललो की थोडे दिन जाने दो, कुछ बताता हूँ मैं आपको. नंतर मी तिला 12वा-13वा झाल्यावर सांगितलं की असं असं आधी झालेलं त्या ट्रेकवर. आणि ते कुठेतरी आत्ताही मला कळत नाही की काय कनेक्शन्स आहेत त्या ट्रेकची किंवा त्या बदनामी नाही करत आहे मी. काही नसेल पण काही नसेल पण तो coincidence ते दोनदा जुळून घडलं. येतोय तो. हो, की हे असं लगेच आल्यावर मी अंघोळ केली आणि जेवायला बसलो. दुपारी मी 12-12:30ला घरी आलो. 9:45ची वगैरे ट्रेन पकडली असेल आम्ही रिटर्नला तिथून कर्जतवरून. आणि तसं ऐकायला मिळालं. नाही त्या आठवणी आहेत ना, म्हणजे असं ते आठवलं जरी मला ते पिक्चर मेमरी आठवतात. ते जे 2 इन्सिडेंट झाले ना ते लगेच आठवतं. ते होतं खूपदा ना, आपल्याला इंट्युशन्स येतात. आणि तुला माहिती आहे असं गेल्या वर्षी झालं, मी कदाचित आपल्या पॉडवर बोललो असेल की नाही माहिती नाही, आज माझ्या आजीचं वर्षश्राद्ध आहे. आणि बरोबर म्हणजे गेल्या वर्षीच ते असं असं घडलं. मला आठवते की आमचं पॉड जाणार होतं आणि आम्ही श्रद्धाबरोबर पॉड टाकलेलं, स्कॅरी पंपकिन त्यांच्यावर पॉडचा टाकलेला. आणि पॉड चांगला जात होता, एनर्जी चांगली होती आणि सगळं काही ठीक होतं. आणि आम्ही घरी आलो आणि मला माहिती आहे खूप विचित्र वाटायला लागलं. माझ्या आजीची तब्येत थोडी डाऊन होती. डाऊन झाली. आणि त्यांचं वय तसं होतं ना, गेल्या 5-6 दिवसापासूनच डाऊन होते. बरोबर. आणि त्यांचं वयच तसं होतं की ते आजारी पडायच्या, बरे व्हायचे, आजारी पडायचं, तसं होत राहायचं तिच्याबरोबर. तर तिचे कसे ना मेडिसिन सुरू होते. ती थोडी म्हणजे बोलतात ना, काही काही तिला झोप यायची नाही रात्री आणि ती थोडी मेंटली पण थोडी सिक झालेली त्या वयानुसार. तर तिला जेव्हा गोळ्या तिच्या बंद व्हायच्या ना, तर तिला खूप अँशियस व्हायची, तिला खूप जास्त समजलं. भीती, हो. त्या सगळ्या गोष्टी वाटायच्या. आणि हे खूपदा झालं आमच्याबरोबर. पण माहिती नाही, त्या दिवशी मी आलो घरी आणि मी मम्मीला विचारते की अरे आजीची तब्येत कशी आहे, आपण जाऊया भेटायला. आणि कारण हे नॉर्मल होतं, ठीक आहे, हे नॉर्मल होतं की होत राहतं. म्हणून माझ्या वडिलांनी बोललं की अरे ते गोळ्याची सहजासहजी मिळत नाही कुठे, ते लांबून आणावं लागतात. पण त्याने सांगितलेलं ते नाही, गोळ्या सुरू होतील, बरी होईल ॲज युजल, चालूच राहतं ना ते. आणि मी म्हणायचे नाही मम्मी, आपण जाऊया, म्हणजे 1-2 दिवसात आपण गावी जाऊया, बघून येऊ ॲटलिस्ट की कशी तब्येत आहे काय. आणि मी सकाळी उठलो, दुसऱ्या दिवशी आम्हाला बातमी मिळाली की आजी नाही आहे. आणि हे काही दुसरं कारण नव्हतं, त्या आजी काही आजारपणामुळे नाही गेली. नव्हत्या. हो. ते तिचं तोल गेला जेव्हा वॉशरूमला जातो ना, लादी पाय सरकला की, आता ते माहिती नाही आम्हाला, कारण तिची जी बॉडी होती दुसऱ्या दिवशी आम्हाला वॉशरूममध्ये मिळाली. तर तसं झालं आणि ते त्या दिवशी रात्री आम्हाला समजलं. आता हे गोष्ट आहे की आम्ही जनरली स्टुडिओमधून निघतो 11 वाजतात, कधी कधी 11:30 वाजतात, 12 वाजतात काम संपतो. मी लेट गेलेलो आणि गावी माझे आजी आजोबा झोपतात 8-9 वाजता झोपून जातात.
तर माहिती नाही ती रात्री उठलेली आणि त्याच वेळी तिच्याबरोबर तसा प्रसंग घडला आणि त्याच वेळी तिच्यावर तसा प्रसंग झाला. कारण आम्ही काल बोलत होतो ना, तर हेच मला मम्मीने लक्षात करून दिलं की तू बरोबर बोलला होतास गेल्या वर्षी आणि दुसऱ्या दिवशी. तर ते माझ्यासाठी, कारण आपण रोजच्या आयुष्यात खूप नॉर्मली जगतो, आपल्याला काय वाटत नाही. पण जेव्हा अशा गोष्टी होतात ना, तेव्हा आपल्याला समजतं नाही, काहीतरी कनेक्शन आहे, काहीतरी आहे जे आपल्या समजण्याच्या पलीकडे पलीकडे. आहे. खूपदा असं होतं. आणि दुसरी एक गोष्ट ती होती की माझ्या आजीचे सगळ्यात जवळचं मी होतो. म्हणजे माझा लहान भाऊ पण आहे, पण ती नेहमी काय असेल तर मला विचारायची, कारण तिने मला खूप टाईम स्पेंड केला होता. तर मे बी आज तिच्या मेमरीमध्ये ते मे बी ते जुळून आलं की तिची आठवण तसं अच्छा, झालं. आणि कारण आजचा दिवस वर्ष आजचा दिवस पण झालाय. वर्ष होता, तर वर्षश्राद्ध होतं बरोबर. तर हां भाई, आपण पुढे वळूया. तर अशा गोष्टी आहेत. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.